आणि यानंतर ठाण्यातली परिस्थिती पाहूयात। ठाण्यामध्ये तर रिक्षांची संख्या लक्षणीय आहे, पण सीएनजीचा अद्यापही पुरवठा सुरळीत झालेला नाही आणि सीएनजीचा तुटवडा असल्याने ठाणे रेल्वे स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या रिक्षा स्टँडवरती प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे। तब्बल 1 ते 1.5 तासांपासून एकही रिक्षा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होतीये। लांबच लांब रांगा देखील लागलेल्या आहेत। 2 दिवसापासून ठाणे असेल, मुंबई असेल, नवी मुंबई या परिसरामध्ये सीएनजीचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळतोय। आज देखील मोठीच रांग आपल्याला सीएनजी भरताना आपल्याला वाहन चालक असेल, रिक्षा चालक, ओला उबेर यांची आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचाच फटका आता जे प्रवासी आहे त्यांना देखील होतोय। या ठिकाणी जर पाहिलं की स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर आता रिक्षा पकडण्यासाठी मोठी इथे गर्दी आपल्याला दिसून येत आहे। ताई किती वेळापासून थांबलेत, काय सांगल्याबद्दल? तरी पण मी एक अर्धा पाऊण तास झाले मी इथे थांबलेली आहे आणि अजूनपर्यंत इथे ऑटोची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे, त्यामुळे आमची खूप दमछाक होते आहे। आम्हाला खूप वेळ वाट पाहावं लागतो आहे आणि ऑटो अजूनही येत नाही आहे। कुठे जाणार आहात? 22 सर्कलला जायचं आहे आम्हाला। ऑफिसचा टाइम आमचा निघून गेलाय, 1 तास झाले आम्हाला वाट पाहावं लागते। खूप प्रॉब्लेम्स होत आहेत आम्हाला। नक्कीच मित्र, अजून किती वेळ झालेला आहे, कुठून चालले? 1 तासापासून वाट बघतोय इथे, लाईनीत उभा आहे, पण अजून रिक्षा लाईन आहेच अजून। मी आसनगाववरून आलेलो आहे। खूप उशिरापर्यंत रिक्षा या ठिकाणी जे चाकरमानी आहे त्यांना या ठिकाणी बसण्याकरिता, रिक्षा पकडण्याकरिता या ठिकाणी जे नागरिक आहे ते गर्दी करताना आपल्याला स्टेशन परिसरामध्ये आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरचा हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।